महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर स्ट्रॉंग रूमचा मुद्दा महाराष्ट्रात सुरक्षेबाबत गाजला असून गडचिरोली जिल्ह्यात मोठी सुरक्षा जी आहे ते इथे तैनात असून सुरक्षेबाबत CCTV आणि अनेक जवान जे आहेत ते गडचिरोली इथे स्ट्रॉंग रूममध्ये तैनात आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 ठिकाणी नगरपरिषद निवडणूक संपन्न झाले। त्यात गडचिरोलीतील 3 प्रभागामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशावर स्थगिती आली। येत्या 20 तारखेला निवडणूक आहे आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। यासाठी 21 तारखेपर्यंत या स्ट्रॉंग रूमची सुरक्षेबाबत गडचिरोली पोलीस तैनात असून मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग आणि CCTV कॅमेरे जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे। आणि सध्या या ठिकाणी इमारतीच्या चारी बाजूला जवान सुरक्षा देत असून इथेही जालीचे कुंपण जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि पोलीस कर्मचारी तैनात असून प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे। आणि सुरुवातीच्या कृषी महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या गेटवरच 2 जवान तैनात आहेत आणि CCTV कॅमेरे जे आहेत जवळपास 24 कॅमेरे इथे लावण्यात आलेले आहे आणि याची सुरक्षेत गडचिरोली पोलीस यंत्रणा कामी लागली असून जवळपास 21 तारखेपर्यंत ही यंत्रणा सुरक्षेसाठी तैनात आहे आणि कोणताही हलगर्जीपणा होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल व जिल्हाधिकारी अविनाश पांडा यांचे आदेश आहे। यासाठी प्रत्येक छोट्या बाबीवरही यांचे लक्ष असून इथे गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉंग रूमवर C60 कमांडो SRPF जवान हे सुरक्षा देत आहेत। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगरपरिषदेकडे निकालाकडे सर्वांचे लक्ष यावेळी लागलेले आहे आणि येणारा निकाल कशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले असून गडचिरोली पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि C60 पोलीस अशा वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत याची सुरक्षा देत आहेत। आणि येणाऱ्या 20 तारखेला पुन्हा मतदान आहे आणि 21 तारखेला मतमोजणी होईल। मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आता लागलेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।